नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. तर आज आहे बुधवार. तर म्हणलं आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात करावा. तर आता फुलं तोडून घेतलेत मी देवाला पूजेसाठी. फुलं तोडले, दिवाबत्ती करून घेते आता. पाखरू एक ओरडतं इथं छोटंसं. असं बाहेर आलं ना गार्डनमध्ये इतके पाखरं असतात ना, खूप ओरडतात. तुम्हाला दाखवते. आता सकाळपासून मी त्यांना खायला ठेवलं नाही ना, तर ते खायला मागतायत. तर असं खायला संपलं ना, ते येतात आणि सारखं चिवचिव चिवचिव करत बसते. जोपर्यंत त्यांना खायला देत नाही तोपर्यंत. तर फुलं बिलं तोडून झालेत आता देवासाठी. आणि एक पेरू बघितलंय मी सकाळ सकाळ मस्त मोठा खूप पेरू आलाय. पेरूच्या झाडामध्ये ना, म्हणजे पानामध्ये तो असा झाकून गेला होता ना, कोणाला दिसता नाही. तर मी बरेच दिवस झाले तो पाहिला होता ना, तर असा छोटासा होता एकदम. तर आता मोठा झालाय. तर त्याला मी आता तोडून घेते खाण्यासाठी. नाही तर मग त्याला कीड लागून जाईल. कारण पावसाच्या वातावरणामध्ये काय होतंय ना, पटकन किडे लागतात, फळांना खराब होऊन जातात. पेरू कापून त्याला मीठ आणि लाल मिरची असं थोडंसं लावून खाल्ली ना, चटपटीत खूप छान लागतं पेरू. बघा आता पोरच्या पलीकडूनच हा पेरू लावलेला आहे मी, पोरच्या जवळच आहे. तर याला आहे ना अशी मोठाले पेरू येतात. तर पावसाचं वातावरण आहे ना, त्याला पटकन किडे होतात. तर म्हटलं तोडून घ्यावा. आणि हे बघा छोटासा पेरू पण आला आहे अजून. तर मी काय करायचे पहिले ना, पेरू त्याला छोट्या झाडाला यायचे पण मी तोडून टाकायचे. असं वाटायचं की झाड म्हणजे झाडाला पोषण मिळायचं नाही किंवा झाड मोठं व्हायचं नाही. त्यामुळं मी तोडून टाकायचे. पण आता इतक्यात मी 2-3 पेरू धरलेत त्याला. तर अजून छोट्या छोट्याले 2 आहेत आणि हे एक मोठा एक आहे. तर हा पेरू आता पिकण्याआधी काढून घेते म्हणलं, तर खूप छान वास येतो त्याचा. तर मी बाहेर आले फुलं तोडायला झाडाचे. तर पेरू तोडत बसले. फौजी साहेब मला आतमध्ये ओरडत होते. ते बोलत होते की मला ड्युटीला जायचं आहे, चल पटकन. तर नाश्ते वगैरे झाले होते. मी त्यांना नाश्ता वगैरे बनवून दिला होता. त्यांना जायचं होतं त्यामुळं त्यांनी नाश्ता आधीच केला होता. त्यानंतर मग त्यांनी कपडे चेंज केले आणि निघले ड्युटीवर. तर 3 दिवसाचा बंदोबस्त लागला होता त्यांना. तर सकाळी ते नाश्ता करून जातात, दुपारी जेवायला येतात आणि पुन्हा जेवण करून गेले की मग रात्रीचं त्यांना 10, 11, 12 वाजतात यायला. तर बघा आता आपल्या झाडाचा पेरू कापलाय ना, खूप छान निघलाय. फौजी साहेब बोलत होते की खूप छान पेरू निघलाय. तर गुलाबी पेरू हा आतून, पण तो व्यवस्थित पिकून नाही दिला ना, त्याच्यामुळे तो असं पांढरट वाटतोय थोडासा. तो पिकून दिला ना जास्त, त्यामध्ये किडे निघतात पावसाळ्याच्या दिवसात, त्यामुळे पिकून नाही दिला मी जास्त त्याला. तर असं बाजारातून आणून आपण भरपूर वेळा पेरू खातो, बाकीचे फळं खातो, पण आपल्या गार्डनमध्ये निघलेल्या फळाचा आनंद काय वेगळाच असतो. तर फौजी साहेबांनी मी मीठ आणि लाल मिर्च पावडर लावून मस्त पेरूचा आनंद घेतला. त्यानंतर मग फौजी साहेब निघले ड्युटीवर. माती संध्याकाळी राजूला म्हणा मातीला जेवढ्या कुंड्या आहेत ना वर सगळ्यांच्यात माती भरून, कारण जर पाऊस जर आला तर वल्ली होईल. मित्रांनी पार्काला 2 कुंड्या तिथे खाली त्याला सागर साफ करा आणि त्याला वर घेऊन मी आलो तर संध्याकाळी जर आलो लवकर बाय चान्स तर ठीक आहे, नाही आलं तर मग तुम्ही करा, तुम्ही सांगा येऊ मग. तर आता मग अशी मी फुलं तोडायला बाहेर आले होते, पेरू तोडला. तर त्यात लगेच फौजी साहेबांनी मला आवाज दिला, बोलले की मला जायचं चल पटकन. तर पेरू कापला, मी खात बसलो. त्या नादामध्ये मला ना लक्षातच राहिलं नाही की पाखरांना खायला ठेवायचे. तर असं सकाळ सकाळ ठेवत असते ना मी. काल थोडासा पाऊस झाला होता ना, त्याने त्यांचं खायला सगळं भिजून खराब झालं होतं. तर त्यांना खायलाच नव्हतं राहिलेलं बाहेर. त्यामुळं ते असं बसून आहे ना, तुम्ही बघू शकता इथे एक बसलं आहे, झाडांच्या 2-3 आहेत. तर असं किलबिलाट करतात ना, ते खायला मागतात मला, आम्हाला खायला दे बोलतात. तर बाहेर आपल्या गार्डनमध्ये भरपूर झाडं आहेत ना, तर झाडांच्यात असे भरपूर पाखरं येतं. त्यांना खायला ठेवलं ना, ते दिवसभर खायला खातात, पाणी पितात आणि इथं आसपास असे खेळत राहतात. खूप चिवचिव चिवचिव करतात, खूप भारी वाटतं. तर आता सकाळचे म्हणजे बाहेरचे कामं आवरले, झाडू पोचा सगळं झालंय. आणि त्यानंतर फौजी साहेबांना मी नाश्ता पण करून दिला, मुलांना करून दिला. मुलांनी नाश्ता केला आणि म्हणलं आता निवांत देवपूजा करावा. तर मग मी बसले दिवाबत्ती करायला. तर देवांना आंघोळ घातली मी, देवांना स्थान दिलं. त्यानंतर दिवाबत्ती झाली माझी. तर मी रोज काय रोजची देवपूजा काही दाखवत नाही,
कारण रोज रोज तेच दाखवायचं बोर होतं आणि तुम्ही, त्यामुळे मी दाखवत नव्हते. पण 1-2 ताईंच्या कमेंट आले की थोडं का होईना तुझी रोजची देवपूजा दाखवत जा, त्यामुळे मी तुम्हाला आज देवपूजा दाखवते. आणि एका ताईची कमेंट होती की तुम्ही संध्याकाळी फुलं काढून टाकता का? तर हो ताई, मी संध्याकाळची देवपूजा करायला लागले ना की सकाळी वाहिलेले सुकलेले फुलं संध्याकाळी मी काढून टाकत असते. तर आपल्या मंदिरामध्ये ना सुकलेले फुलं कधीच ठेवायचे नसतात. आणि जास्वंदीची फुलं कसे आहेत, सकाळी फुलतात ते आणि संध्याकाळपर्यंत येतं ते असे सुकून जातात, त्यामुळं मी संध्याकाळी फुलं काढून टाकते. तर मी आले आता टेरेसवर. तर फौजी साहेब म्हणलं, मी नाश्ता करून दिला. फौजी साहेब गेले ड्युटीवर, तर कारण त्याला 3 दिवसाचा बंदोबस्त लागला होता ना. तर परवा, काल आणि आज तर काहीतरी बंदोबस्त आहे नगरमध्ये, तर बंदोबस्त लागला त्यांना, गेले ते लवकरच. तर मग मी दिवाबत्ती केली ते गेल्यानंतर आणि म्हणलं गार्डनकडून थोडंसं वरतून चक्कर मारावा. म्हणजे कसं आहे ना, आपल्या झाडांकडे थोडंसं नजर म्हणजे फेरफाटका मारला, त्यांच्याकडे थोडं लक्ष दिलं नाही की छान वाटतं, की असं वाटतं आपले झाडं पण चांगले आहेत बाबा. तर झाडांना रोज असं थोडंसं पाहिल्याशिवाय मनच भरत नाही, त्यामुळे मी वरती आले टेरेसवरती. तर बघा आपले झाडं खालचे कसे दिसतात. तर एका ताईने विचारलं होतं की ते पांढऱ्या फुलाचं झाड कोणतं आहे, तर तो एक चाफ्याचाच प्रकार आहे. तर नागचाफा काहीतरी बोलतात त्याला, पण चाफ्यासारखंच फुल आहे त्याचं, खूप भारी आहे आणि त्याला 12 महिने फुलं राहतात. तुम्ही बघू शकता खाली कसं दिसतंय. तर 2 झाडं आहेत ना, खूप फुलं राहतात त्याला. पाम ट्रेच्या मध्ये लावलेले आहेत आम्ही. तर आम्ही ना पाम ट्रे सुद्धा भरपूर लावलेले आहेत, कारण पाम ट्रे आहेत ना आपली हवा शुद्ध करतात आणि वातावरण घराच्या आसपासचं छान राहतं, शुद्ध राहतं, त्यामुळे आम्ही पाम ट्रे भरपूर लावलेले आहेत. आणि एका ताईने सांगितलं होतं, म्हणजे त्या बोलल्या होत्या की ह्या पाम ट्रे आहेत ना तुम्ही वरती ठेवल्यात, त्यांना ऊन लागले की त्या खराब होतात. ते बरोबर आहे, खराब होतात, पण कसं आहे ना, आम्ही खाली ठेवल्या होत्या थोडंसं सावलीला, आणि घरामध्ये आम्ही ठेवायचो कधीमधी, आणि 8 दिवसातून एकदा आम्ही त्याला बाहेर ठेवायचो हवेला. पण आता हे पावसाचं वातावरण आहे, थंडी पाऊस, त्यामुळे जास्त काही ऊन पडत नाही आणि थोडंफार ऊन आहे त्याला काही फरक पडत नाही. आणि उन्हाळ्यापर्यंत तर हे आपलं छत आहे ना वेलाने सगळं भरून जाईल, आणि नाही भरलं तरी त्याच्यावरती आपण ग्रीन नेट टाकणार आहेत, त्यामुळं म्हणलं तोपर्यंत ठेवावं ह्या वरती. तर वरती आणल्यापासून त्या खूप भारी झाल्या, तुम्ही बघू शकता, अशा हिरव्या हिरव्यागार मस्त झाल्यात. तर वरती आता मी उन्हाळ्यापर्यंत करू त्यांना काहीतरी सावली या झाडांना, जास्त ऊन नाही लागून द्यायचो. तर आम्ही म्हणजे फौजी साहेब तर झाडांना इतके जपतात ना, माझ्यापेक्षा जास्त जपत आहेत ते. तर एकदम लहान बाळांसारखं झाडांना सुद्धा जीव लावावं लागतं, तेव्हा ते चांगले येतात असे. आणि ते बघा झाड म्हणजे पाण्याचा डबूक कसा साचलाय. तर असं पाऊस म्हणजे खूप छान पाऊस झाला. तर ते तर आता थोडंसं कमी झालंय, पाणी खूप जास्त होतं, असं रोडपर्यंत इथपर्यंत आलं होतं चांगलं. आणि काल म्हशी चरायला आल्या ना, तर त्या म्हशी त्या पावसाच्या पाण्यात ना लोळत होत्या, खूप चिखलाने भरल्या होत्या. तर म्हशी चरायला आल्या की त्याच्यामध्ये लोळत बसतात असे. तर असं वातावरण मस्त झालंय आता. बघा आता ऊन होतं जस्ट, आणि लगेच आता थोडी थोडी झिमझिम बारीक बारीक यायला पण लागली. वातावरणाचं पावसाचं काही सांगता येत नाही, अचानक ते मोसम बदलतोय लगेच. थोडंसं बसले, थोडंसं दम खाऊन बोलते, दम लागतोय मला, त्यामुळे थोडीशी बसली, आता नंतर बोलते तुमच्याशी मी. तर हे बघा थोडीशी झिमझिम पण चालू आहे बारीक एकदम, आणि ऊन पण पडलं लगेच असं आहे. आबाळ येते आज आणि पळतंय सारखं, खूप वार आहे. तर हे बघा आपलं वांग्याचं झाड पण मस्त आलंय आता. तर त्याला आता फुलं पण आलेत वांग्याच्या झाडाला. आणि हे बघा जे झेंडूचे झाड आहेत ना, मी म्हणजे कटिंग करून लावले होते, 2 झाडाची 4 झाडं केले, तर त्याला सुद्धा मस्त कळ्या आल्यात. तर असं झेंडूची एक जरी झाडं असलं ना, त्या झेंडूच्या झाडाची आपण भरपूर झाडं करू शकतो. तर असं आहे, झेंडूची कटिंग सुद्धा येते. आणि फौजी साहेबांनी हे किती मेहनतीने बनवलंय ना चिनी गुलाबसाठी. तर याला सुद्धा आता कळ्या आल्यात, हे बघा मस्त खाली आलंय हे. तर असं झाडांना म्हणजे छान व्हायला लागले झाडं आता. तर बघा आता ही तुळस, तर ह्या कुंडीमध्ये ना मी जे स्पायडर प्लांट आहे ना ते लावलं होतं, पण बी पडलं होतं ना, तर तुळशीचं, तर तुळस इतकी भारी आली नाही, एकदम डेरेदार आली. तुम्ही बघू शकता कृष्ण तुळस आहे. तर असं आपण आवर्जून पुढं तुळशी वृंदावनामध्ये एखाद्या कुंडीमध्ये लावली तुळस, ती व्यवस्थित येतच नाही अशी म्हणावा अशी. आणि आपोआप जर तुळस आली ना बी पडलेली, तिचं म्हणजे तेच काय तिच्यावर वेगळंच असतं, खूप भारी वाटते. तर आपल्या तुळशी वृंदावनामध्ये सुद्धा मी 2 तुळशीचं रोपं लावले, तर ते पण खूप छान आले. आणि घराच्या आसपास तर भरपूर तुळशी येतं, म्हणजे त्याचं लिमिटच नाही, इतके रोपं उगलेत आता. बायका असं फिरायला आले ना सकाळ संध्याकाळ, त्या रोपं घेऊन जातात लावायला. तर आणि हे बघा चाफ्याचं झाड लावलं, ह्या
मोठ्या ड्रममध्ये ना, तर त्याला सुद्धा मस्त आता पानं फुटलेत, तो पण छान होईल. तर त्याला म्हणजे जास्त पोषण मिळावा त्यामुळं आम्ही मोठ्या ड्रममध्ये लावलं आहे. आणि हे जर खाली जो आहे ना तो आपला नागचाफ आहे, म्हणजे चाफ्यासारखेच फुलं आहेत त्याचे, पण तो दुसरा चाफ आहे. आणि सोनचाफा पण मला लावायचा आहे, पण तो मिळालाच नाही मला. आपल्या इथं 2 नर्सरी आहेत, पण नर्सरीमध्ये मिळालाच नाही, तर नगरमध्ये पण नाही मिळाला. तर फौजीसाहेब काय बोलले, मी आता संगमनेरला राहुरीला ड्युटीला जातच राहतो, मग तिकडे गेलो की मग तुला तिकडून येताना घेऊन येईन. आणि पॅशन फ्रूटसुद्धा आम्ही एक ऑनलाईन मागवलं आहे, पॅशन फ्रूटचं झाड. तर ते कृष्णकमळासारखंच असतं, पण कृष्णकमळाला कसं आहे ना फक्त फुलं येतात, पण ह्या पॅशन फ्रूटला आहेत ना फुलं येतात कृष्णकमळासारखे, आणि फुल येऊन गेलं की त्याच्या जागेवर फळ येतं. तर पॅशन फ्रूटचं ज्यूस खूप भारी लागतं. तर हेच पॅशन फ्रूटचं आम्ही झाड मागवलं आहे ऑनलाईन. आसपास बऱ्याचशा नर्सरीमध्ये मी पाहिलं पॅशन फ्रूटचं झाड, पण काही मिळालंच नाही. याला त्याला पण विचारलं कोणाकडं असेल तर मला द्या एक कटिंग लावायला, पण ते काय मला भेटलंच नाही. शेवटी मग मी ऑनलाईन मागवलं आहे. तर आपण अनबॉक्सिंग करून बघू आता कसं आहे झाड ते. तर मी ना फर्स्ट टाईम मागवलं आहे ऑनलाईन झाड ना, तर कसं काय निघते वगैरे बघू आपण आता. बघा आता मंडळी, याला फक्त इथं थोडासा शेंडा आहे आणि असं झाड आहे. आता पानं सुद्धा नाही येत याला. चला थोडेसे पानं हिरवे त्याचे. तर कृष्णकमळ असतो ना, कृष्णकमळासारखंच याचं झाड असतं, पानं तसेच असतात, फुलं तसेच येतात त्याला. फक्त याला काय आहे, कृष्णकमळाला फळ येत नाही ना, तर या पॅशन फ्रूटला ना फळ येत असतं असं गोल मस्त. तर याला आता उद्या लावून बघू. तर आता हे ना छोटंसं आहे ना बाळ आहे माझं, सुकला असेल खूप, म्हणजे त्याला त्रास झाला असेल घरी यायला, तर येणार त्याला खोलून आहे ना मस्त हवेला ठेवते माझ्या गार्डन मध्ये. आता थोडी मोकळी हवा घ्यायला. बिचारा गुदमरला असेल, त्याला पाण्याची गरज आहे बरं का. काय असेल बघा, त्यात माती आहे. आता याला पाणी घालते थोडस, आणि बाहेर आहे ना हवेला ठेवते, म्हणजे छान मिळते. रोपलं ते असं थोडस खाली ठेवलं ना. घाली त्याला पाणी नाही झालं ते नाही घाल, सोडू दे माझं झाड. तर पॅशन फ्रूटचं झाड मी ऑनलाईन मागवलं होतं ना, त्याची अनबॉक्सिंग केलेली क्लिप आहे ना, ही 2 दिवसापूर्वीची आहे. मी शूट केली होती, पण मी ॲड केलीच नव्हती त्या दिवशी व्हिडिओमध्ये. तर हे बघा, पॅशन फ्रूटचं झाड आहे ना फौजी साहेबांनी किती मोठ्या टपात लावले तुम्ही बघू शकता. मोठ्या टपात का लावलंय, कारण त्याला जास्तीचं पोषण मिळावा त्यामुळे त्यांनी मोठ्या टपात लावलंय. तर हे 250-300 रुपयाला मिळालंय, पण तुम्ही बघू शकता नुसती काडीच आहे, फक्त शेंड्याला 2 पानं आहेत त्याचे. तर हे आता लावलंय ना छान फुटन. तर कसं फुटतंय, काय फुटतंय, त्याला कसे फळं येतात, फुलं येतात, हे तर मी तुम्हाला पुढं दाखवतच राहणार आहे आता. तर ह्या पॅशन फ्रूटविषयी तुम्ही गुगलला सर्च करा, यूट्यूबला सर्च करा. तर इतकं भारी फ्रूट आहे ना हे, याचं ज्यूस खूप भारी लागतं. तर हे फ्रूट आहे ना लिंबापेक्षा अगदी थोडं मोठं असतं, फक्त गोल आकार असतो याचा. आणि कलर आहे ना एका फ्रूटचा जांभळा कलर आहे, एका फ्रूटचा पिवळा कलर आहे, पण आतमध्ये जो पल्प असतो ना, बिया असतो, तो गर असतो ना, तो एकाच कलरचा असतो, पिवळ्या कलरचा. आणि त्यामध्ये बियासुद्धा एकसारख्याच असतात, फक्त वरचा जो कलर आहे ना तो वेगवेगळा आहे, जांभळा आणि पिवळा. पण याचं ज्यूस आहे ना खूप भारी लागतं, आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं असतं, आणि फ्लेवर तर 1 नंबर याचा. तर आपलं कृष्णकमळ लावतो ना आपण, कृष्णकमळासारखंच याचं फूल असतं, फक्त कृष्णकमळाला फ्रूट येत नाही, फळ येत नाही. आणि ह्या पॅशन फ्रूटला आहे ना फुलाच्या जागेवर फळ येतं. तर तुम्हाला मी साईडला त्याचं चित्र पण लावले, तुम्ही बघू शकता. पान फूल एकदम कृष्णकमळासारखं आहे, पण फळ येतं त्याला, आणि फळाचे सुद्धा 2 प्रकार येतं. तर असं आहे. तर कसं होते झाड, ते काय होते, त्याला फळं कशी येतात, फुलं कसे येतात, ते तुम्हाला मी दाखवतच राहणार आहे. तर हे बघा, आता मी कोथिंबीर टाकली होती ना मोठ्या टपामध्ये, तर आणि मेथी पण टाकली होती. तर मेथीची भाजी केली मी, आणि कोथिंबीर थोडी थोडी करून मी वापरली, थोडीशी राहिली आता.
तर पावसाने थोडीशी ती अशी पिवळी पडल्यासारखी झाली आता, तर ती उपटून घेते मी आता. आणि थोडंसं माती ही सुकली की 1-2 दिवसांनी मी त्याच्यामध्ये पुन्हा धने उगायला टाकन आता तर पावसाळ्यामध्ये ना बाजारामध्ये कोथिंबीर विकायला येते, पण इतकी अशी सडल्यासारखी असते ना, खूप खराब असते. तर घरच्या घरी आपली ही ताजी ताजी कोथिंबीर खायला होती. तुम्ही बघू शकता. तर याला फुलं आलेत, हे बघा. गावरान कोथिंबीर आहे ना, तर खूप वास येईल, हे बघा. थोडीशी निघते याला बरं का, गावरान आहे त्यामुळं, पण वास भरपूर आहे. तर फुलं यायला लागलेत. तर एका ताईने सांगितलं होतं की फुलाची कोथिंबीर आहे ना खायला खूप चांगली असते, तर मी त्याच्यामुळे वापरते ती भाजीला. तर ही सगळी कोथिंबीर मी उपटून घेते आता आणि बाकीची आता फ्रीजमध्ये ठेवून देते निसून. तर आजचा व्हिडिओ छोटासा होता, जास्त काही मोठा बनवला नाही मी आज. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.